शिल्पकार. एकूणच पुरंदर किंग्स पुढे आगेकूच करणार आहे आणि इतरही काही संघ या शर्यतीत येत आहेत. पाहूया पुढे काय घडतंय, काय बिघडतंय. तुर्तास आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे थांबूया आणि समालोचन कक्षामध्ये जाऊया, जिथे आपले समालोचक मित्र आहेत धमाल उडवण्यासाठी तयार. थँक्यू. येस, थँक्यू नरेश डोमे सर. आणखी एक मोठी मॅच इथे सुरू होते. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय जंजिरा फायटर्स विरुद्ध रायरेश्वर मावळाच हा सामना इथे रंगतोय. रायरेश्वर मावळाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जंजिरा फायटरचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला अमृत क्षीरसागर म्हणजेच बाला ज्या खेळाडूच्या बॅटवरून एक अर्धशतक इथे पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश पायाळ. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव या खेळाडूकडे. टेनिस क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतो आणि पहिला बॉल पहिल्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड लेग स्टंप, चौथ्या स्टंपवर बॉल टाकला गेलाय. तिथून बाहेर निघणारा बॉल पंचांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल आहे आणि पहिलाच बॉलवर या डावाची सुरुवात वाईट बॉलने म्हणजेच अतिरिक्त धावेने झाली आहे. एकत्रित धाव टीमच्या खात्यामध्ये धावसंख्येचा इथे श्रीगणेशा. यावेळी फुल टॉस होता, फुल केलाय. स्क्वेअरलेगचं क्षेत्र खाली, बॉल चालला बॉल लाईनच्या बाहेर आणि येतो हा दणदणीत खणखणीत चौकार. धावा मिळतील 4. अमृत क्षीरसागर म्हणजेच बाळासाठी फुल टॉस टाकणं म्हणजे मेजबानीचं प्रारूप आहे आणि तीच चूक केली गोलंदाजाने. आधीचा चेंडू वाईट टाकला, दुसरा बॉल पायावर टाकायचा होता, तिथे फुल टॉस मिळाला आणि फुल टॉसवर स्वागत करणारा चौकार इथे बाळाकडून येतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये नरेश डोमे सर आमच्यासोबत जोडले जातात आणि त्यांचं स्वागत या चौकाराने झालंय. काय योगायोग आहे. थँक्यू. थँक्यू गोपी सर. इथे उंच आकाशामध्ये हे स्वागत आहे. इथे फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट आहे, स्वागत झालं. आता सन्मान देखील झालाय, नारळ दिला गेला असं म्हणावं लागणार आहे. या झेलने फलंदाजाला नारळ दिलाय कारण त्याने एक चौकार वसूल केला. त्यानंतर पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न बाळा क्षीरसागर या स्पर्धेत चांगला खेळताना पाहायला मिळाला, परंतु त्याला अपयश आलंय या फटक्यावर आणि तो बाद झाला. पहिला धक्का बसतोय जिथे धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 5 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय पुराणिक, जो नुकताच लग्नाच्या बेडीमध्ये अडकलाय. एक नवीन इनिंग त्याची सुरू झालेली आहे, परंतु आज आपल्या संघासाठी त्याला एक चांगली इनिंग इथे देखील खेळावी लागणार आहे. पाच धावा स्कोर कार्डवर एक गडी गमावला गेलाय. अजय पुराणिक बॉलची चाचपणी करतोय. हा देखील एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने ओळखला जातो. एवढी चांगली फलंदाजी तेवढी चांगली गोलंदाजी तो करतो. गोलंदाज तयार. राईट मोठी विकेट. लेन बॉल होता, ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळायचा होता, परंतु तेवढंच टायमिंग जुळालेलं नाहीये. बॉल बॅटवर लोड होऊ शकलेला नाहीये, उसळी नव्हती बॉलवर आणि आता हा बॉल देखील डॉट बॉलच्या रूपाने येतोय. बाळा क्षीरसागरने सुरुवात चांगली केली. एक चमकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नव्हता आणि तिथून तो झेल बाद झाला. एक विकेट मिळाली. पहिला ब्रेक तरी ते पॉवर प्ले मध्ये मिळालाय. अजय पुराणिकच्या विरुद्ध एक डॉट बॉल टाकला गेलाय. 5 धावा स्कोर कार्डवर. बॉलर तयार. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. अलंग दी कार्पेटने बॉल चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. इथे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय, थ्रो केलाय, तो पण सिंगल मिळते आणि या सिंगल बरोबरच आता धावसंख्या 6 वर पोहोचलेली आहे. पहिल्याच षटकात नरेसर एक मोठी विकेट मिळाली आहे. बाळा क्षीरसागर सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. निश्चित आपण बघतोय ही मॅच. काही मॅचेस असे झाले सकाळपासून की गोलंदाजांनी प्रचंड वर्चस्व प्रस्थापित केले. काल फलंदाजांचं वर्चस्व होतं, आज गोलंदाजांचं. क्वचित एखादी इनिंग असते आपल्याला मगाशी जी आपण पाहिली अमित पवारची, तर तशी की जी आउटस्टँडिंग असते. मात्र गोलंदाज इथे आग ओकताना बघायला मिळत आहेत. स्वर्ग सूर्य आकाशामध्ये आग ओकतोय, इथे गोलंदाज आग ओकतायत. आगीची धग काय आहे, झेल सुटतो इथे. मात्र चेंडू खेळणं आता प्रचंड कठीण झालेलं आहे. धावफलकावरती बघायचं, एका धावेची वाढ असू शकते. 7 धावा, एक गडी बाद. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना
जंजिरा फायटर्स विरुद्ध रायरेश्वर मावळाज या दोन संघांमध्ये हे सामने आपल्याला बघायला मिळतात. जंजिरा फायटर्स इथे फलंदाजी करणार आहे, रायरेश्वर मावळा क्षेत्ररक्षण करणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हे संमिश्र षटक राहिले. एक चौकार आला, एक विकेट देखील मिळाली. 6 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या. म्हणजे इकॉनॉमिकल षटक राहिले. पॉवर प्ले मध्ये फार मोठी धावसंख्या खर्च केलेली नाहीये. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत, त्यामुळे इथे संधी आहे. पॉवर प्ले मध्ये खास करून मोठ्या धावा वसूल करणं गरजेचं राहतं. आकाश पायाने एक चांगला प्रयत्न केला, एक जीवनदान त्याला देखील मिळालं. आणि आता दुसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना आकाश पाया स्ट्रायकिंग एंडला असेल तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन योगेश दाखल होतोय. योगेशवर विश्वास दाखवला गेलाय. फार एंड कडून अर्थातच सचिन डबळे पब्लिकेशन एंड कडून हे दुसरं षटक सुरू होताना पाहायला मिळेल. आकाश पायाळ बघायचे तो करेल का गोलंदाजांना घायाळ. आकाश पायाळ एक लेदर बॉल क्रिकेटचा कोच आहे. शिंदे हायस्कूलवरती अनेक विद्यार्थ्यांना तो तयार करतोय आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये देखील आपल्याला की लेदर बॉल क्रिकेटचा तंत्र त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतं. सातत्यानं आपण काही इनिंग्समध्ये त्याच्या बघितल्यात. खूप सुंदर खेळलेला आकाश या सामन्यामध्ये पाहायचं आहे तो काय करणार आहे. तर इथे स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज असेल अजय पुराणिक. अजय पुराणिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर भरपूर जल्लोष असतो, कारण जेव्हा जेव्हा बाळा क्षीरसागर बाद झालाय तेव्हा सर्वच संघाची संपूर्ण जबाबदारी अजय पुराणिकच्या खांद्यावर असते. आणि टीमचा कॅप्टन देखील आहे. योगेशचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बाहेर टर्न झाला बॉल आणि पंचांनी निर्णय दिलाय हा वाईट बॉल आहे. रायरेश्वर संघ तुमचा 12th मॅन अद्याप आलेला नाहीये. टीम रायरेश्वर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर 12th मॅन पाठवा. यानंतर आपण पेनल्टीज पात्र व्हाल. वरती विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. योगेश राईट मोदी विकेटने अजयसाठी पुढे टाकलेला बॉल ओव्हर पिच होता, त्याच्यावर हल्ला पाठवला बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर, येतोय उत्तुंग षटकार. ही खासियत आहे अजय पुराणिकची. गुड लेंथ बॉल जर डाव्या एष्टीवरती मधल्या एष्टीवरती असेल तर अजय त्याला भिरकावून देणारच. आणि ती स्ट्रेंथ आपल्याला परत एकदा बघायला मिळाली. एक चांगला प्रेक्षणीय फटका अजय पुराणिकच्या बॅटमधून आणि मिळत आहे 6 धावा रायरेश्वर मावळाज. जंजिरा फायटर्सची फलंदाजी मैदानामध्ये इथे आपण बघतोय. बाळा क्षीरसागरचा विकेट लवकर मिळवला होता, थोडा जल्लोष जरूर होता, मात्र इथे अजय पुराणिक षटकारांपाठोपाठ षटकार खेचत इथे धमाल उडवताना बघू शकतो. परत एकदा पूल केलाय, गॅप तिथे आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंगॉन वरून स्क्वेअर लेग पर्यंत धावत येणं निश्चित अवघड होतं. पुन्हा एकदा इथे 2 धावा मिळतील अजय पुराणिकला. जंजिरा फायटर्स पोहोचतायत 17 धावा, एक गडी बाद. भरपूर अंतर कापलं क्षेत्ररक्षकाने. मिड विकेट डीप मिड विकेट रिजन मध्ये तो सध्या तयार होता आणि तिथून स्क्वेअर लेग रिजन मध्ये तो भरपूर अंतर कापत असताना धावला. 2 धावा त्याने संघासाठी सेव्ह केल्या, परंतु अजय पुराणिक सध्या चांगली फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा फुल लेनचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटला थोडासा ब्रश झाला, बॉल प्रॉमिसिंग नव्हता यावेळी फटका आणि त्याच्यावर सिंगल मिळते. म्हणजेच काय तर धाव घेण्याचा इंटेंट जो दाखवला जातोय. प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायची. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना एक चांगलं लक्ष प्रस्थापित करण्याचा इरादा ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही एक धाव अजय पुराणिकने घेतली. सिंगल बरोबरच धावसंख्या 18 धावा स्कोर कार्डवर, एक गडी बाद. योगेशचा हा पुढचा चेंडू आकाशसाठी ओ हो चांगल्या टप्प्यावर होता. गुडलेस स्पॉटच्या अगदी पुढे टाकला आणि शरीरापासून थोडासा दूर खेळा, बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आकाश पायाळ खरं तर चांगलं लेदर टेक्निक आहे त्याच्याकडे. टेनिस बॉल क्रिकेट खेळताना लेदर बॉल क्रिकेटरचा थोडासा गोंधळ होऊ शकतो आणि ते चित्र या मैदानामध्ये आपण बघतोय. आकाशला गुड लेंथ बॉल होता, उजव्याच्या बाहेर उसळ घेणारा चेंडू. नेहमी गुड लेंथला बॉल पडला की डावा पाय पुढे टाकत कव्हर ड्राईव्ह अगदी आरामात खेळतात लेदर क्रिकेटर. मात्र इथे थोडा बाउन्स असतो चेंडूला
इथे पुन्हा एकदा तेच घडतंय. चेंडू पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता. आकाश पायाळचा इथे फसला लागोपाठचे 2 चेंडू धाव. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव फलक 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जंजिरा फायटर्स. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालेला आहे. या षटकामध्ये योगेशने 11 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर तिथे 7 धावा होत्या आणि ते 11 धावा आलेल्या आहेत. अजय पुराणिक आणि त्याच्या बरोबरने आकाश पायाळ. आकाशच्या विरोधात या दुसऱ्या षटकातले जे 2 चेंडू होते ते निर्धाव टाकले गेले. त्या 2 चेंडूंवर महत्वाची बाब म्हणजे पॉवर प्लेच्या ओव्हरमधली ते 2 चेंडू होते तिथे धाबा आल्या नाहीत आणि त्यानंतर 2 षटकं 18 धाबा हे समीकरण पाहायला मिळते. एक गडी गमावल्या. येणारी 4 षटकं आता जंजिरा फायटर्ससाठी ते महत्वाचे असतील. आणि तिसरं षटक जर आपण विचारात घेतलं तर आता तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश बोराडे. समोर असतील अजय पुराणिक. अजय पुराणिकने नेहमीच प्रहार प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून धावा आल्या. ज्याच्या गोलंदाजीमध्ये विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला असा अजय पुराणिक स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. धिप्पाड शरीरयष्टी असणारा खेळाडू. स्लॉट मधले बॉल अगदी लांब लचक फटकेबाजी करत असतो. तो मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. शैलेश बोराडे तयार. राईट मध्ये विकेटने तिसरं षटक अजयसाठी पहिला बॉल. ओहो चांगली लाईन चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा टप्पा चांगला होता नरेश सर. थोडंसं बाहेर ठेवलं बॉल आणि तिसऱ्या षटकाची जर आपण विचार केला तर डॉट बॉलनी सुरुवात झाली. निश्चित मागचे आकाश पायाळने जे 2 चेंडू खेळलेले डॉट ते सुद्धा याच टप्प्यावरती होते. आणि पुन्हा एकदा जिथे बाउन्स मिळतं आपण शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणू शकतो या बॉलला. पुन्हा एकदा हो इथे लाईन बदलली होती. जो चेंडू उजव्याच्या बाहेर जायला पाहिजे होता तो डाव्या एष्टीवरती. आणि काय समाचार घेतला इथे अजय पुराणिकनं. षटकार. मी नुकताच उच्चार केला होता की हा खेळाडू लांब लचक फटक्यांसाठी ओळखला जातो आणि अगदी त्याच्या स्लॉट मध्ये बॉल आला तो त्याने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीग रिजन मधून पाठवून दिला. 6 धाबांसाठी षटकार ठोकतो आणि षटकाराबरोबरच 6 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 24 धाबा स्कोर कार्डवर एक गडी बाद. गोलंदाजाने थोडीशी चूक केली म्हणजे मागचा चेंडू जर आपण पाहिला आउटसाइड ऑफ स्टंप शॉट ऑफ गुड लेंथ ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की तो चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावर टाकला परंतु त्यानंतरच्या चेंडूवर थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं आणि ते महागात ठरतंय. षटकार आलाय. या षटकाराबरोबरच धावफलकावरती 24 धावा आहेत. परत एकदा चेंडू स्लॉट मध्ये. काय उत्तुंग फटका आहे. नेत्रदीपक फटक्यांची आरास इथे मांडलेले आहे फलंदाज अजय पुराणिकनं. पुन्हा 6. हा फटका इतका लांब मारला गेलाय की बहुधा सहकार नगरला प्रदक्षिणा घालूनच हा बॉल आता मैदानात पोहोचेल की काय. आणि ही ताकद आहे अजय पुराणिकची. ज्या पद्धतीने तो फटकेबाजी करतोय आता तो सेट झालाय. थोडासा वेळ त्याने घेतला परंतु त्यानंतर आता उत्तुंग फटकेबाजीला त्याने सुरुवात केली. शैलेश बोराडेवर पूर्णपणे दबाव टाकला जातोय. 2 चेंडूंवर 2 षटकार आले. धावसंख्येला देखील आकार मिळालाय. 30 धावा एक गडी बाद. आता अजय पुराणिकची विकेट महत्वाची असणार आहे. इथून जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर अजय पुराणिकला थांबावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आकाश पायाळने थोडासा वेग घेतलाय. 4 चेंडूमध्ये तो 2 वर खेळतोय तर अजय 9 बॉलमध्ये 22 वर पोहोचलाय. शैलेशचं हे षटक महागडे ठरते. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतरचे 2 षटकार आणि आता तिसरा देखील ठोकला जाईल का. षटकारांची हॅट्रिक होणार का. हो इथे भरपूर लवकर खेळा अजय पुराणिकने आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता कमबॅक देखील होते. 4था चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. उजव्याच्या बाहेरचे शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू खेळणं थोडंसं कठीण गेलेलं आहे. प्रत्येक वेळेस या षटकामध्ये 2 बॉल याच लेंथ वरती बीट झालाय. फसलेला आहे तो अजय. थोडासा पुढे टाकला होता हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे हो काय केलंय. झेल सुटलेला आहे आणि जीवदान अजय पुराणिकला. मला वाटतंय हा क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपलेला आहे. फ्लाइंग किस दिला इथे क्षेत्ररक्षकाला कदाचित अजय पुराणिकनं. इथे बघू शकतो स्क्रीनवरती आपण कसा सुटलाय हा कॅच. जीवदान अजय पुराणिकला. आणि हेच ते चित्र होतं. झेल सोडल्यानंतर फ्लाइंग किस दिला अजय पुराणिकने की मला जीवनदान दिलंयस आणि हे जीवनदान आता महागडे ठरेल असंच चित्र बहुतेक आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये बघायला मिळेल.
यावी चांगला फटका आहे, कन्व्हेन्शनल शॉट, पॉइंट मध्ये दिशा दिली आहे, बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट, जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या दरम्यान येतोय चौकार, धावा मिळतील 4. कॉपी बुक स्टाईल हा फटका होता. आणि सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की आकाश पहाळ हा एक लेदर क्रिकेटर आहे आणि एक लेदर कोचची भूमिका तो बजावत असतो, अगदी आपल्या ह्या उल्लेखाला साजेसा फटका सजवला जिथे चौकार येतोय. निश्चित पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी अडचणीची परिस्थिती होती. मागच्या षटकामध्ये काही चांगले शॉट्स आले होते, त्यानंतर या षटकामध्ये पुन्हा चांगले शॉट सजवले अजय पुराणिकनं आणि आकाश पायलनं देखील एक चौकार खेचत तो मध्ये देखील रिदम मध्ये दाखवून दिलेला आहे. एकूण 35 धावा, 3 षटकांचा खेळ संपलेला. एका गडाच्या मोबदल्यामध्ये जंजिरा फायटर्स, रायरेश्वर मावळाज विरुद्ध जंजिरा फायटर्स या 2 संघामध्ये ही मॅच आहे. प्रहार प्रीमियर लीग 10व्या एडिशन मधील अत्यंत महत्वाचा सामना आपण बघतोय. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. 35 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अजय पुराणिक 11 बॉलमध्ये 23 वर खेळतोय. आकाश पाय 5 बॉलमध्ये 6 वर पोहोचलाय आणि चांगली फलंदाजी होती. आता ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. पहिली 3 षटकं फलंदाजांचा बोलबाला राहिला. येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमबॅक करावं लागणार आहे आणि आता 4थ्या षटकाची जबाबदारी घेत असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश उमरे. षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय. थोडासा महागडा ठरला होता. योगेश नवले आहे, माफ करा, योगेश नवली पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल 4थ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पुराणिक 11 बॉलमध्ये 23, धावसंख्या 35 आपण पाहतोय. 35 ऑन बोर्ड, लॉस ओपन विकेट. पहिला बॉल योगेश नवालेचा, पहिलाच बॉल भरपूर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईड लाईन यॉर्कर टाकला गेला आणि बॉल खाली राहिला, उसळी घेतलेली नाहीये. बॅटला थोडासा ब्रश बॉल झाला बहुधा आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चालला. परंतु ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग होता, इथे जर हा फटका घडवला गेला असता तर कदाचित मोठा फटका होऊ शकला असता. बॉल चाललाय डॉट बॉल आणि डॉट बॉलनेच योगेश नवलेने या षटकाची सुरुवात केली आहे. योगेश नवलेचा हा चेंडू होता. लेंथ बॉल होता. व्यवस्थित लेंथ पिकअप केल्यानंतर सरळ बॅटनं डाव्या हाताचा कोपर बरोबर शरीराच्या रेषेत आणत हा फटका जमिनीच्या समांतर खेळला. 1 धाव आपण बघणार आहोत. इथे 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजय पुराणिक, आकाश पायाळ. पहिला गडी लवकर बाद झाला होता इथे बाळा क्षीरसागर, मात्र त्यानंतर कोणतीच पडझड नाही. पडलेला बुरुज पुन्हा एकदा उभा केलाय आणि किल्ला लढायला सक्षम केलेला आहे जंजिरा फायटर्सनं. छत्रपती संभाजीराजांनी समुद्रामध्ये काही भर टाकून तोफा त्यावरती चढून जंजिऱ्याचा बुरुज अक्षरशः समुद्रामध्ये पाडला होता. याबरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येणार आहे. चौकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 40 धावा. मात्र त्याच वेळेस औरंगजेबाचं सैन्य राज्यावरती असल्यामुळं संभाजीराजांना ती मोहीम अर्धवट टाकून पुन्हा एकदा देशावर यावं लागलं आणि जंजिरा जो पडणार होता तो पुन्हा अभेद्य राहिलेला आहे. ढासळलेला बुरुज त्यानंतर सिद्धीने पुन्हा बांधून घेतला. या मॅच मध्ये अतुल बाळा क्षीरसागर नावाचा जो बुरुज होता तो ढासळल्यानंतर अजय पुराणिक, आकाश पायाळ या दोघांनी पुन्हा एकदा हा बुरुज बनवलेला आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, इथे झेल टिपला जाईल. गतीचा वापर करायचा होता, बाउन्सचा वापर करायचा होता, मात्र फसला प्रयत्न इथे आकाश पायाळचा आणि दुसरा फलंदाज देखील बाद झालेला आहे. आपण बुरुज, ढासळलेल्या बुरुजाची चर्चा करत होतो. इथे अजून एक बुरुज कोसळलाय जंजिरा फायटर्सचा. 2 विकेट, 41 धावा. जो झेल घेतला होता, खरं तर 2 क्षेत्ररक्षक समोर होते. असं वाटत होतं की दोघांमध्ये काहीतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो, मात्र तिथे अत्यंत सुंदर झेल आपल्याला बघायला मिळाला. आकाश पायाळ बाद होणार आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती 41 धावा. 4थं षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. प्रतीक पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. अजय पुराणिक बरोबर. आज 13 चेंडूमध्ये 24 धावांची सुंदर खेळी साकारलेल्या अजय पुराणिकनं.
त्याला माहिती आहे की त्याचं महत्व काय आहे. अजय पुराणिक शेवटच्या बॉलपर्यंत खेळत असेल तर एक चांगली संधी, चांगली मजबूती प्राप्त करू शकतो जंजिरा फायटर्स. उजव्या हाताने ओव्हर द विकेट बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा येणार इथे पंचांकडून. 42 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 रन्स. या षटकामध्ये प्रामुख्याने थोडीशी दिशाहीन गोलंदाजी देखील पाहायला मिळाली योगेश नवलेची, जिथे 5 धावांचा बोनस मिळाला, परंतु त्यानंतर आकाश पहाडची विकेट त्याने घेतली. परंतु पुन्हा एकदा एक दिशाहीन चेंडू त्याने टाकला आणि अतिरिक्त धाव खर्च केले. 42 धावा पाहायला मिळतात. 2 गडी बाद. प्रतीक पाटील स्ट्रायकिंगला या षटकातला पुढच्या चेंडूचा सामना करेल. पायावर टाकलेला बॉल ऑन साईडला खेळायचा होता. पॅडला बॉल ब्रश झाला. शॉट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल आला, तिथे एक मिळते आणि ते लेग बाईचा इशारा. अवांतर धाव मिळणार आहे आणि अवांतरच्या रूपाने जर आपण पाहिलं तर 43 वर धावफलक पोहोचलेले आहेत. 4थं षटक आहे. धावसंख्या 43. 2 गडी बाद. अजय पुराणिक 13 बॉलमध्ये 24 वर खेळतोय. प्रतीक पाटीलने सर अद्याप खातं उघडलेलं नाहीये. 11 धावांपेक्षा जास्त धावांची सरासरी राखण्यात यश मिळालेलं आहे. पुढच्या 2 चेंडूमध्ये अजून अधिक बळकटी सरासरीला प्राप्त करण्याची संधी असू शकते इथे जंजिराला. आणि या तेच इथे बघतोय अजय पुराणिकचा पुन्हा एकदा दिमागदार फटका, षटकार. अजय पुराणिक थांबायचं नाव घेत नाहीये. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा. आउटसाठी ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला, स्वतःसाठी जागा बनवली आणि त्यानंतर तिथून लाईन पिक केली. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता, पण तो दिशा देण्यामध्ये यश प्राप्त झाले अजय पुराणिकने. तो चांगला फटका सजावत असताना ऑन साईडला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग षटकार ठोकलाय आणि या षटकाराबरोबरच आता धावसंख्या पोहोचले 49 वर. 2 गडी बाद. अजय पुराणिक या 6 धावांनी 14 बॉलमध्ये 30 वर पोहोचलाय. अजय पुराणिकचा झेल सोडणं किती महागडं ठरू शकतं याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता जो झेल सोडला होता क्षेत्ररक्षकाने, तो देखील आता विचार करत असेल की एवढी मोठी चूक मी केली आणि या चुकीचं प्रायश्चित्त कदाचित भोगावं लागते. आणि अजय पुराणिक आता वाऱ्याच्या वेगाने धावा करण्यासाठी सुरू झालाय. पुन्हा एकदा मोठा फटका पुल केलाय. हा देखील पॉवरफुल आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय अजयच्या बॅटमधून. 6 धावा. फटक्यांची रास इथे मांडलेली आहे. जशी अत्यंत सुमधुर अल्फॉन्सोची गडी असते, हापूस आंब्याची अढी असते, गडी नसते, अढी असते, आंब्याची अढी असते. आणि रास कशाची असते? धान्याची रास असते. तर इथं अशी अढी बांधलेली आहे. एकापेक्षा एक सुमधुर आंबे. आज आंब्याचा रस मैदानामध्ये दाखवलाय. त्याची गोडी अनुभवायला मिळते फलंदाजीतून. अर्थातच अजय पुराणिकच्या 36 धावा नाही, अजून अजून पाहिजे म्हणून चाललंय हे सगळं. 36 धावा 15 चेंडूमध्ये धावफलकावरती आलेले आहेत. आणि असे अजून हापूस आंबे आपल्याला मिळावेत अशी अपेक्षा निश्चित कोणी करणार. एक आंबा मिळाला तर दुसरा मिळालाच पाहिजे, तिसरा मिळाला पाहिजे. आणि जरूर आमची ही इच्छा सुद्धा पूर्ण होईल. आज आंब्याच्या मधुर गोडीची चव अजय पुराणिकने इथे दाखवलेली आहे. 55 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक 4 संपलेली आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजय पुराणिक 36 वर पोहोचलाय. 15 चेंडूमध्ये तो 36 वर घेतोय. प्रतीक पाटील 1 बॉलमध्ये एकही धाव त्याने काढलेली नाहीये. आणि आता राहुल आलेले आहेत. शेवटची 2 षटकं स्लॉग ओव्हरमध्ये प्रामुख्याने कशा पद्धतीची फलंदाजी केली जाईल. पहिली 4 षटकं फलंदाजांचा बोलबाला राहिला. फक्त 2 गडी गमावली जंजिराने. परंतु आता रायरेश्वर मावळासना इथून विकेट घ्यायच्या असतील, काही डॉट बॉल टाकावे लागतील आणि हा धावांचा जो वेग आहे तो आता थोडासा थांबवावा लागेल. अजय पुराणिक मुंबईकडून पुण्याकडे यायला निघाला. पहिल्यांदा तो लोकल ट्रेनमध्ये बसला, त्याने कर्जतमध्ये येऊन ती गाडी चेंज केली. आता तो वंदे भारतमध्ये बसलाय आणि तो वेगवान पद्धतीने पुण्याच्या दिशेने आता मार्गक्रमण करतोय. तशीच त्याची फलंदाजी पाहायला मिळते. हा बॉल शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. प्रतीक पाटीलचा संपेल खेळ. धक्का क्रमांक बसतोय 3रा जंजिराला. प्रतीक पाटील 2 बॉलमध्ये 0 धावा काढून बाद. ज्या वेगानं अजय पुराणिक खेळतोय, तुम्ही म्हणताय की वंदे भारत मध्ये बसलेला आहे, पण या वेगाने मला वाटत नाही वंदे भारत पुण्यात थांबेल म्हणून. ती कुठेतरी लांब जाईल. तर बघूया. आपण इथे फलंदाज मात्र बाद होतोय. अर्थातच नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज
विच मॅन देर? समीर शेळके नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. अजय पुराणिक नॉन स्ट्राईक एंडला आहे. समीर शेळके स्ट्राईक एंडला असणार आहे. आता 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाचवं षटक मैदानामध्ये राहुलच्या हातामध्ये दिलेलं आहे. राहुलचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्याच बॉलवरती राहुलनं यश मिळवलेलं आहे. एक फलंदाज बाद केलेला आहे आणि पुढचा चेंडूसाठी समोर समीर शेळके. बघायचंय समीरनं हा चेंडू लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक मिड विकेट लॉंग ऑन वरून 2 क्षेत्ररक्षक तिथे अडवत आहेत. 2 धावा इथे प्राप्त होतील. 57 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जंजिरा फायटर्स. राहुलला आपण पाहिलं तर 5व्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले. पहिल्याच बॉलवर एक विकेट मिळाली. थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर समीर शेळकेसाठी जो चेंडू टाकला गेला अगदी थोडासा मागे गेला. बॉटमॅनचा वापर करत असताना बॉलला फक्त दिशा दिली. 2 धावा तिथे वसूल केल्या आणि या 2 धावांबरोबरच 57 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात समीर शेळके आणि अजय पुराणिक. परंतु या डावाचा जर एकंदरीत विचार केला तर अजय पुराणिकने एक हाती किल्ला आतापर्यंत लढवलेला आहे. येणारे चेंडू 10 अजूनही शिल्लक आहेत. 10 चेंडूंवर इथून पुढे मोठी बटकेबाजी केली गेली तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येचं लक्ष प्रस्थापित केले जाईल जंजिराकडून. यामध्ये कोणतीही मात्र शंका नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. समीर शेळके स्ट्रायकिंग एंडला असतील तर राहुल तयार लेफ्ट मोदी विकेटने. थोडासा बॅकफुटला गेला. कव्हरच्या डोक्यावरून खेळ आहे. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. प्रतीक जाधवला आपण पाहतोय डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव इथे देखील प्राप्त होईल. सिंगल घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होते. अजय पुराणिक स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. 58 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलकावरती 58 धावा आहेत. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. राहुलचं यश पहिल्याच चेंडूवरती यश मिळालं होतं राहुलला. मात्र आता फलंदाज अजय पुराणिक बाद होणार आहे. मोठा धक्का इथे. राहुल यश मिळवतोय आणि काय सेलिब्रेशन आहे. काय सेलिब्रेशन आहे मैदानामध्ये. 58 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये राहुल ठरलेला आहे इथे गेम चेंजर. या षटकामध्ये धावांच्या इमारती उभ्या करणारा अजय पुराणिक मात्र बाद होतोय. ही इमारत जमीन दोस्त केलेली आहे राहुलनं. याआधी एक जीवनदान दिलं होतं अजय पुराणिकला परंतु त्यानंतर पुन्हा सेलिब्रेशन पाहायला मिळालं. म्हणजे जी फ्लाइंग किस अजय पुराणिकने दिली होती त्याचं उत्तर इथे दिलं गेलं परंतु अजय पुराणिकने ती स्वीकारली नाही. पण स्क्रीनवर आणि हा जल्लोष पहा आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एखादा फायनल जिंकल्याचा जल्लोष पाहायला मिळाला कारण अजय पुराणिकची विकेट या मॅचमध्ये फायनल पेक्षाही कमी नव्हती. चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज डावखुळाच्या शैलीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. महेंद्र चव्हाण स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. राहुल ऑन साईडला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय आणि जोपर्यंत तो बॉलला थांबेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा अतिशय उत्तमरित्या पूर्ण केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि 2 धावांबरोबरच जर आपण विचार केला तर 60 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 4 गडी बाद जंजिरा फायटर्स. बघा 60 धावा जो सेलिब्रेशन बघायला मिळालं त्या खेळाडूकडून. मला वाटतं अक्षय असेल. तिथे जो चेंडू त्याने झेल टिपल्यानंतर जे सेलिब्रेशन दाखवलं हिंदीमध्ये फुलो नाही समाना. आनंद गगनात पावेन असं झाल्यानंतर बेभान होऊन इथे सेलिब्रेशन केलेलं आपण पाहिलं अक्षयकडून. खूप कमी वेळा टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा सेलिब्रेशन बघायला मिळतं. लेदर बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा म्हणजे प्रत्येक घटनेला सेलिब्रेशन असतं. पण टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप कमी असतात, दुर्मिळ असतात आणि त्यामुळे असं जे सेलिब्रेशन होतं ते निश्चित सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. 5 षटकांचा खेळ संपला. 60 धावा धावफलकावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे माई चव्हाण आणि समीर शेळके दोन्ही फलंदाज आहेत. राहुलनं अप्रतिम गोलंदाजी केली. 5 धावा देत 2 फलंदाज राहुलनं टिपले. त्यामध्ये अजय पुराणिकचा सुद्धा समावेश होता. 4/60 5 षटकामध्ये 12 धावांची सरासरी राखलेली शेवटचं षटक आता मैदानामध्ये इथे सुरू होणार आहे. गोलंदाज
अर्थात प्रहार अकॅडमीच्या बाजूनं गोलंदाजी करणारा योगेश उमरे. या अगोदरचं षटक होतं योगेश उमरेचं, 11 धावा खर्च केल्या होत्या. गडीबाद करताना त्याला यश आलं नव्हतं. योगेश उमरे, योगेश उमरेचा चेंडू होता, फुल टॉस खेळला मिडविकेट लॉंगॉनच्या बाजूला. 1 धाव केवळ प्राप्त होते आणि 61 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये जंजिरा फायटर्स. शेवटच्या षटकाची सुरुवात चांगली झालेली आहे. लो फुल टॉस होता, हलक्यातने घेऊन काढला, 1च धाव मिळते. 61 धावा स्कोर कार्डवर योगेश उमरे या गोलंदाजावर शेवटच्या षटकाची जबाबदारी ठेवली गेली आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी सिंगल खर्च केले. माही चव्हाण स्ट्रायकिंग एंडला, डावखुरी हाताचा खेळाडू. यावेळी देखील फुल टॉस होता, स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली, थ्रो करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय कल्पकता दाखवली गेली. क्रिकेटच्या पटलावर ज्यावेळी तुम्ही खेळत असता तुम्हाला चित्याची चाल, घारीची नजर, चाणाक्ष नीती या सगळ्याच गोष्टी ठेवाव्या लागतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी प्राप्त होते त्या संधीचं रूपांतर तुम्हाला सुवर्ण संधीमध्ये पूर्ण करावं लागतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा अतिशय कल्पकतेने पूर्ण केल्या गेल्या. रेसिस्ट ऑन बोर्ड, लाईटली ओव्हर पिच होता. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक होता. 1 धाव इथे देखील मिळते. सिंगल बरोबरच धाव संख्या 63 वर 4 गडी बाद. चांगला 63 धावा आहेत 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 64 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक योगेश उमरे गोलंदाजी करतो. या षटकामध्ये तो जास्त प्रभावी दिसला मागच्या षटकाच्या तुलनेमध्ये. अजय पुराणिक बाद झाल्यानंतर तो ओघ मंदावणार होता, मात्र फुल टॉस वरती लॉंग ऑफला उडवला चेंडू, लॉफ्टेड ऑफ आणि षटकार. अप्रतिम, अद्भुत, अद्वितीय फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा वापर केला, ताकद दाखवली मनगटातली आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू सीमापार पाठवला. धावसंख्या आता स्कोर कार्ड आलेली आहे 70 वर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. वेलकम प्रकाश मडके, आपलं स्वागत आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. हा बॉल ऑन साईडला वळवलाय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे मिळणार आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि पहा आता 3री धाव देखील. खराब थ्रोचा पूर्णपणे फायदा घेतला गेला. 4थी धाव देखील घेतली जाते. धाबांसाठीची धावाधावाशीच पाहायला मिळते. आणि पहा आता मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय याचा अंदाज बांधणं थोडस कठीण आहे. 5 धावा इथे धावून काढल्या गेल्या. 5 धावा इथे बघायला मिळालेल्या आहेत. दुर्मिळ घटना आहे क्रिकेट मधली. पहिल्यांदाच आपण बघतोय की 5 धावा धावून 5 धावा. अजून षटक संपलेलं नाहीये. मोस्ट ऑफ शेवटच्या चेंडूवरती अशी तारंबळ उडते क्षेत्ररक्षकांची. पण मात्र इथे पाहायचंय इकडून तिकडे जात असताना चेंडू. अशा गमती जमती क्रिकेटमध्ये घडत असतात. त्या पद्धतीने धावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात एक्स्ट्रा थ्रोज इथे मिळालेले आहेत आणि दोन्ही क्षेत्ररक्षक आपण स्क्रीनवरती बघतोय कसे पळतायत आणि धावा पूर्ण करतायत. अखेर 5 धावा पूर्ण होत आहेत. तर मी साज बाज ताज सरताज आणि परत आता 5व्या धावेला काय म्हणायचं पुढे बेताज. 5 धावा 75 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या षटकातला, या डावातला याबरोबर इथे पूर्ण होणार आहे. इथे मात्र अधिक जबाबदारीने चेंडू अडवला, व्यवस्थित फेकलेला आहे, जास्त अतिरिक्त धाव होणार नाही याची काळजी घेता येते रायरेश्वर मावळाच. आणि 6 षटकांचा खेळ संपेल. जंजिरा फायटर 76 वर पोहोचताय 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी रायरेश्वर मावळा संघाला 77 धावांची आवश्यकता आहे. 77 रिक्वायर्ड टू विन फॉर रायरेश्वर मावळाज. वेलकम बैक सभी दर्शकों का क्राउड का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2024 तीसरे दिन का खेल और शरिश 2 ओवर 24 रन 1 विकेट.
फिलहाल ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। योगेश 2 ओवर 26 रन, कोई सफलता नहीं है। योगेश 1 ओवर 19, 1 विकेट। राहुल 1 ओवर 5 रन और 2 विकेट। बहुत ही अच्छी गेंदबाजी रही है राहुल की। स्कोर 76 और 77 रनों का टारगेट। 26वां मुकाबला आप देख रहे हैं। थोड़ी देर के बाद 27, मैच नंबर 27, और दोनों बल्लेबाज मैदान के अंदर बिल्कुल आएंगे 77 रनों का पीछा करने के लिए। तो 27वां मुकाबला अब थोड़ी देर के बाद जिसका टॉस होगा। टॉस बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे महाराष्ट्र के एक बहुत ही मशहूर कमेंटेटर मिस्टर नरेश डोमे। हॅलो, या ठिकाणी यानंतरचा सामना आहे विजयदुर्ग लायन्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये या. विजयदुर्ग लायन्स विरुद्ध रायगड वॉरियर्स. बोथ ऑफ कॅप्टन्स कम अप प्लीज फॉर टॉस. रायगड वॉरियर्स आणि विजयदुर्ग विजयदुर्ग लायन्स रायगड वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक, विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्मान्य शरद दौड सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल मंचावरती संपन्न होणार आहे. मी विनंती करतो शरद दौड सरांना, आपण मंचावरती या. विजयदुर्ग लायन्स आणि रायगड वॉरियर्स दोन्ही संघनायक मंचावरती येत आहेत. विजयदुर्ग लायन्सनं सकाळपासून आय थिंक दोन्ही मॅच जिंकलेले आहेत. रायगड वॉरियर्सनं सुद्धा इथे थोड्याशा अडचणीच्या परिस्थितीला सामोरे जात आहेत ते रायगड वॉरियर्स आणि विजयदुर्ग लायन्स. कोणाचा कॉल असेल? यस, विजयदुर्ग लायन्स कॉलिंग. सचिन ढवळे इज द कॉल आणि सचिन ढवळे अकॅडमी इट इज. तर टॉस जिंकलेला आहे ऑलवेज विजयदुर्ग लायन्सनं. त्यांचा निर्णय आपण घेऊ. निश्चित काय निर्णय घ्याल? बॉलिंग फर्स्ट. खरं तर खूप चांगल्या मॅचेस आजच्या झालेल्या आहेत. विशेषतः तुमचा वैयक्तिक खेळ सुद्धा बहरतोय. अजून काही आहे का ज्या गोष्टी अजून व्हायला पाहिजे आपल्या संघामध्ये? फिल्डिंगवरती थोडंसं लक्ष असेल आम्ही. बाकी सर ठीक आहे, चालेल. रायगड संघ समोर आहे आणि हा संघ असल्यामुळे काही वेगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस होणार आहे किंवा काही वेगळा निर्णय घेता या मॅचला? नाही, स्ट्रॅटेजी तर तीच राहील. संघ चांगला आहे, स्ट्रॅटेजी तीच आहे, काही चेंजेस नाही. शुभेच्छा असतील विजयदुर्ग लायन्सला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम निर्णय त्यांचा येतोय क्षेत्ररक्षण करण्याचा, तर फलंदाजी करायची रायगड वॉरियर्सला आणि निश्चित शुभेच्छा देऊ आम्ही आपल्याला. तर टॉस बॉक्स मधून बातमी येते आपल्या समोर. विजयदुर्ग लायन्सनं जिंकला टॉस आणि स्वीकारलं क्षेत्ररक्षण. ही इनिंग संपल्यानंतर या दोन्ही संघांना आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये बघाल. तुर्तास इथे थांबूया आणि शरद दौड सरांचे देखील मनापासून आभार व्यक्त करूयात आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे धुरंधर समालोचक आहेत, मॅच मध्ये धमाल आणतील. या सर, आपलं स्वागत है. थैंक यू. शुक्रिया नरेश डोमे सर. और क्या स्ट्रोक खेल दिया था, बॉर्डर के बिल्कुल बाहर जाते हुए गेंद ऑफसेट पर काउ कॉर्नर क्षेत्र में इस गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने. इस सिक्सर के साथ आगाज होता हुआ. जीतने के लिए 77 रनों की जरूरत है. रोहन के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक था. हालांकि वो गेंदबाजी बहुत बढ़िया रही है, लेकिन व्हाइट बॉल और उसके बाद में सिक्सर आने के बाद बाला के ऊपर भी दबाव बनेगा. रोहन का आगाज बहुत अच्छा है.
तर सुरुवात चांगली झाली लक्ष मोठं आहे, परंतु अशा प्रकारची सुरुवात इकडे मी तेच म्हणेल, जर का पॉवर प्लेला 25-30चा स्टार्ट झाला आणि जर विकेट नाही आली किंवा एखाद्या विकेटमध्येच 25-30 झाले तर मॅच दृष्टिक्षेपात येऊ शकते, परंतु दोन्ही टीमसाठी ही मॅच ऑन आहे. बाळा बॉलिंगसाठी दाखल झालेत. यावेळेला मात्र एक ताकदवर फटका, मिड ऑनला फिल्डर आहेत, रन घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. हो 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 हो, ज्या विकेटची गरज होती तीच विकेट या ठिकाणी डायरेक्ट हिटच्या स्वरूपात पाहायला मिळते. टेनिस cricket.in द्वारा एक्शन रिप्ले देखे क्या हुआ था मैदान के अंदर, गेंद को बिल्कुल बड़े स्ट्रोक की तरफ तब्दील करना चाह रहे थे, डायरेक्ट हिट, और जो बल्लेबाज भाग रहे थे वो भी मेरे हिसाब से उतना तेज नहीं थे, आराम से या सिंगल लेने का प्रयास किया गया. डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं. पहले विकेट का पतन, बल्लेबाज रनआउट के तौर पर बैक टू द पेवलियन चले गए हैं. 77 रनों का टारगेट है. प्रहार प्रीमियर लीग 2024 बहुत ही बेहतरीन आयोजन. रोहन जिन्होंने बनाए 6 रन 2 गेंदों का सामना किया. बाला प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे. 34 गेंदों में 70 रन आपको बनाने हैं. राजेश्वर बावला की टीम फिलहाल बल्लेबाजी करे, पीछा कर रही है 77 रनों का. जंजीरा फाइटर्स एक तगड़ी टीम है, और दूसरी तरफ देखिए एक चर्चा हो रही है, प्लान बन रहा है, खिचड़ी पक रही है. आप देख सकते हैं बाला के साथ चर्चा करते हुए टीम के कप्तान. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. नए बैटर शैलेश गोराडे नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. प्रहार प्रीमियर लीग 2024 टेनिस cricket.in द्वारा यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. पिट्टी के जवाब बैट्समैन, एक पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी है शैलेश गोराडे के लिए. शैलेश पिछले मैच के गेम चेंजर खिलाड़ी, मैन ऑफ द मैच का अवार्ड इनको मिला था. वाला तैयार गेंदबाजी करने के लिए, राइट आर्म ओवर द विकेट. आउट के बाहर पॉइंट के ऊपर से खेलना चाह रहे थे, पॉइंट पर खिलाड़ी तैनात, बाला को विकेट मिला. शैलेश आए, शैलेश चले गए हैं. राजेश्वर बावला की उम्मीदों को यह दूसरा झटका. समीर बाद होत आहेत, जे देखील एक महत्वाचे खेळाडू आहेत या टीमसाठी, त्याने देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात चांगली नव्हती झाली, वाईड बॉल, त्यानंतर षटकार, आणि त्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या पद्धतीने विकेट आलेल्या आहेत, दोन महत्वाच्या विकेट, आणि बाळा क्षीरसागर या टीमसाठी किती महत्वाचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि 2 महत्वपूर्ण विकेट रोहन यांच्या पाठोपाठ जर पाहिलं तर या ठिकाणी समीर यांना देखील बाद करण्यात यशस्वी राहिलेत. विकेट जल्दी मिल गया. शैलेश अभी भी है बीच मैदान पर, लेकिन दूसरी तरफ समीर बैक टू द पेवलियन चले गए हैं. वाइट बॉल और सिक्सर के बाद अच्छा कमबैक किया गया. धनंजय मतेसर मंच पर हैं, संचालक स्वराज एकेडमी पुणे, गणेश चौहान सर संचालक जुडिसी एकेडमी, और सचिन जी ढवले साहब इनके नेतृत्व में टूर्नामेंट. प्रमुख गेंदबाज के तौर पर बाला तैयार. पटकी भी गेंद टपाखट में चलता, बैकफुट चली गई, क्रीज के घेरे का इस्तेमाल किया, गेंद को स्क्वायर लेकर बॉडी की तरफ खेल दिया. सुंदर स्ट्रोक, 4 रन. गेंदबाज दे दिया, मौकार बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार चौका. तर या ठिकाणी आपण पाहू शकता 2 विकेट गेल्यात, त्याचा कुठेतरी दबाव येऊ द्यायचा नाहीये. प्रतीक यांनी एक चांगला स्ट्रोक खेळला, बॉलला उसळी होती, त्याचा फायदा घेत असताना बॉल स्क्वेअर लेगला खेळला, आणि तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. 4 धावा वसूल केल्या गेल्या, आणि दबाव कुठेतरी हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. लक्ष मोठं आहे, परंतु अशक्य नाहीये. 11 धावा धावफलकावर झाल्या सुद्धा, परंतु 2 विकेट आलेल्या आहेत पहिल्या षटकात. ही सुद्धा जमेची बाब गोलंदाजी करणाऱ्या जंजिरा संघाची आहे. रायरेश्वर मावळाच या संघाच्या विरुद्ध प्रतीक. उसळी होती बॉलला, यावेळेला दिशा फाईन लेगची दिली आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरून त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न मात्र चांगले, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 13 धावा धावफलकावर पहिली ओव्हर मार्गस्थ असताना पंच मात्र या ठिकाणी 13 धावा. प्रमुख खिलाड़ी गेंदबाजी कर रहे बाला, और ज्यादा बाउंसर का इस्तेमाल कर रहे, कंधों का ज्यादा इस्तेमाल कर रहे. खास करके प्रतीक जाधव के खिलाफ एक रणनीति बनी हुई है, बाउंसर से थोड़ा परेशान करना चाह रहे हैं. पहली गेंद पर जो बाउंसर डालने का जो प्रयास किया, उसमें देखिए बल्लेबाज को फायदा मिला. एक अच्छा स्ट्रोक था, स्क्वायर एक बाउंड्री लेने के बाहर. बाला की अगली गेंद, अच्छी गेंद, ऑफ टॉप के भारतीय ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. एक्शन रिप्ले देखे क्या हुआ था.
शेवटचा बॉल मात्र चांगला आलाय. काही स्ट्रोक आले, काही विकेट आल्या. पहिल्या षटकात बरंच काही घडलं पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 ही समाधानकारक बाब आहे कुणासाठी, बॅटिंग करणाऱ्या रायरेश्वरसाठी. परंतु जंजिरासाठी 2 विकेट ही समाधानकारक बाब त्यांच्यासाठी देखील पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. अजूनही 30 चेंडूमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच सुद्धा चांगली होण्याची अपेक्षा असणार आहे सर. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगावी. इवेंट ओवर की समाप्ति हुई. प्रतीक जाधव 6 पर केंद्र, शैलेश बोराडे जिनके पद दारोमदार रहेगा. मैन ऑफ द मैच का अवार्ड जब मिलता है तो बिल्कुल कॉन्फिडेंस बढ़ता है. और फिलहाल पुनः गार्गिल ज्वेलर्स से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग पार पर तैयार हो रहे हैं. अजय पुरानिक ऑलराउंडर खिलाड़ी है. जैसे इससे पहले बहुत सारी चर्चा हुई थी अश्विन के बारे में. अश्विन ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. ऑलराउंडर खिलाड़ी प्रतीक जाधव 6 पर खेल रहे. शैलेश बोराडे ने अपना खाता नहीं खोला. राजेश्वर बावला आफ्टर 1 over 13 for loss of 2 विकेट. इस बार लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा मिस्टर स्टॉस से आगाज किया है अजय पुरानिक ने. स्कोर 14, 2 विकेट के नुकसान पर. 14 धावा धाव फलकावर आहेत. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असणार आहे. ज्या विकेटची चर्चा करू तर विकेट आल्यात हरकत नाहीये, परंतु जर कुठे या ओव्हरमध्ये 10-12 रन आल्या तर एक चांगली स्टार्ट होऊ शकते विकेट न गमावता. आणि तोच प्रयत्न प्रतीक आणि शैलेश या दोघांचाही असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची मॅच रायरेश्वर मावळा आणि जंजिरा फायटर्स यांच्यातील एक महत्वाची मॅच आहे. स्पर्धेचा 3रा दिवस. चांगला बॉल, सन्मान दिलाय. हळूवार पद्धतीने केवळ पॉइंटला ढकललं. या बॉलला सन्मान दिलाय या चांगल्या बॉलचा. आणि क्रिकेटमध्ये करावं देखील लागतं आदवडे सर की चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावाच लागतो. और देखिए सिंगल भी लेना बहुत जरूरी है क्योंकि हर चमकने वाली चीज सोना नहीं होती. हर गेंद बिल्कुल चौके छक्के के लिए नहीं आएगी. तब तक आपको स्कोरबोर्ड को चलाने की भी जरूरत होती है. मैं समझ सकता हूँ ये सेंसिबल क्रिकेट है. पावर प्ले ऑन है. अजय जैसे गेंदबाज है जिनके पास काबिलियत है और नब्बी तुड़ी गेंदबाजी करना ये भी पसंद करते हैं. सटीक लाइन पर गेंदबाजी करना ये भी पसंद करते हैं. अजय तैयार. इस बार अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं है. टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. ऑन साइड पर खेल दिया. खिलाड़ी बॉडी नेट पर मौजूद है. 1 रन देने का मौका. ऑन साइड पर रन बटोरते हुए बल्लेबाज प्रतीक जाधव 6 पर केंद्र. शैलेश इस पर बिल्कुल अपना खाता खोलते हुए. ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है. टोटल बिल्कुल इस वक्त रन संख्या 16 पर 2. 16 धावा धाव फलकावर आहेत. पाहूया गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अजय पुराणिक एक मोठं नाव आहे. बॅटिंगमध्ये देखील तेवढंच प्रभावित केलं. आणि आता बॉलिंगमध्ये पाहूयात काय करतायत. 2 आघाडीचे बॅटर माघारी पाठवल्यानंतर जबाबदारी या दोघांवर असणार आहे. चांगला बॉल, सन्मान. काय 16 धावा धाव फलकावर. तर सन्मान या ठिकाणी पुन्हा एकदा या चांगल्या बॉलचा दिलाय. पहा बॉलला थोडंसं लेनच्या पाठीमागे ठेवून थोडीशी उसळी देखील दिली होती आणि बॉडीवर टाकण्याचा प्रयत्न होता. और टिप्पा खाने के बाद उछाल था. बैक फुट पर खेलने के लिए मजबूर किया. अजय पुरानिक बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे. स्कोर 16 पर 2. राजेश्वर मावला की टीम फिलहाल 77 रनों का पीछा कर रही है. कदमों का इस्तेमाल जरूर किया. टिप्पा ऑफ टाइम के बाहर है. गेंद को बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. 1 रन देने का मौका जो चाह रहे थे. गेंद के पीछे तक पहुंचना चाह रहे थे लेकिन बात नहीं बनी. बहुत ही चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे अजय पुरानिक. शातिर गेंदबाज है. दूसरे ओवर का खेल. स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर रायरेश्वर मावला. रायरेश्वर मावळा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विजयासाठी प्रयत्न करावेच लागतील. कमी गतीचा बॉल त्याला कव्हरच्या दिशेने खेळलाय. सर्कल भेदलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. रेस लागली होती बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. पाहूया तिकडे फिल्डरने लाजबाब प्रयत्न केले. बॉलला हरवलं फिल्डरने, परंतु तोपर्यंत या ठिकाणी धावा धावून घेतलेल्या आहेत त्या. आणि चेक देखील केलं जाईल त्या ठिकाणी हा चौकार आहे की नाही. तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा त्यासाठी करण्यात आलेली आहे. और बहुत अच्छी अंपायरिंग भी रही है पूरे 3 दिन की जो कहानी. और ये गेंद दोबारा देखी जाएगी. बहुत अच्छी फील्डिंग हुई है. शानदार फील्डिंग का प्रदर्शन. लेग स्टंप के बाहर गेंद वाइड बॉल. प्रतीक जाधव 7 पर खेल रहे. शैलेश बोरा ने 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं.
प्रतीक यादव 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर 20, 2 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का अब टोटल बन गया कुल मिलाकर आंकड़े बदलते हुए 21 पर 2। 21 धावा धाव फलकावर आहेत. प्रतीक आणि शैलेश प्रयत्न करतायत आपल्या रायरेश्वर टीमसाठी. समोर अजय पुराणिक सारखा एक जबरदस्त खेळाडू आहेत खरे, परंतु हार मानत नाहीये सध्या जंजिरा फायटर. फाईट सुरू आहे. जंजिरा फायटर गोलंदाजी करतायत आणि यावेळेला रायरेश्वरच्या बॅटरने मात्र मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या एकने पुन्हा पुढे जाताना पाहिलं मिळेल. बघता बघता 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 22. 2 विकेट परतलेल्या आहेत माघारी. रायरेश्वर मावळा या टीमच्या प्रहार प्रीमियर लीगचं 10वं पर्व, 10व्या पर्वाचा महत्वाचा दिवस आणि आजच्या दिवसातील मॅच नंबर या ठिकाणी आपण पाहतोय ती म्हणजे 8. 8वी मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. अंपायर ऑलराइट, चौबीस गेंदों में 55 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. रिक्वायर्ड 13.75 का है, टारगेट 77 रनों का. प्रतीक जाधव 10 पर खेल रहे हैं. शैलेश बोराडे ने 3 रन बनाए हैं. शिंदो हाईस्कूल का यह खूबसूरत मैदान. सचिन डी ढवले साहब का बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का प्रहार प्रीमियर लीग 2024. और फिलहाल प्रतीक जाधव जिनके ऊपर दारोमदार है, बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. 5 गेंदों में 10 रन बनाए हैं. इनका इंटेंट और खेलने का तरीका बहुत अच्छा है. अच्छी तकनीक है. अगर आपके पास अच्छी तकनीक है तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. बाला का दूसरा ओवर, पहले ओवर में 13 रन और बहुत महत्वपूर्ण 1 विकेट. सामना करेंगे बल्लेबाज शैलेश बोराडे. ऑफ के बाहर की थी, बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे. मिस्टर स्ट्रोक है, कैच होगा या नहीं होगा? नहीं होगा. ऑस्टिन साइड से कैच पकड़ने की कोशिश, चाहे तो रन बन सकता था, रन बन सकता था. डगआउट से वही आवाज आ रही है चंद्रकांत सेठे साहब, बिल्कुल रन बन सकता था, लेकिन फिलहाल थोडी तालमेल में कमी आई. कॅचही सुटली. 2 धावाही आल्या, कदाचित 3 सुद्धा झाल्या असत्या, परंतु हा निर्णायक फॅक्टर आहे. कदाचित बाळा क्षीरसागर यांच्या खात्यात आणखीन एक विकेट येण्याची नामी संधी होती आणि इकडे कॅच सुटली. त्याचे पडसाद किती पडणार पाहिजे? देखिए कैच छोड़ने के बाद नुकसान होगा या फायदा, ये तो बाद में पता चलेगा. 24 धावा धाव फलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतल्यानंतर सुद्धा प्रतीक आणि शैलेशने डाव सावरलाय म्हणावं लागेल, परंतु बाळा क्षीरसागर यांची ही ओव्हर मात्र खूप महत्वाची असणार आहे. ओहो हो, लेंथ वरून बॉलला जर पाहिलं तर थोडंसं कट, थोडंसं स्विंग करताना पाहायला मिळत आहेत बॉल कीपरच्या दिशेने. बहुत अच्छी गेंद थी. टिपा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर और टिपा खाने के बाद थोड़ी हरकत करती हुई गेंद. हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. बाला के पास वो काबिलियत है. स्कोर 24 पर 2. इस पर हवा में गेंद है. वाइड स्लॉग अपर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. वाह, कसं जमतं सर. तर खूप छान पद्धतीने मात्र या ठिकाणी हा चौकार आलाय आणि धाव संख्या गरज आहे टीमला धावांची आणि धावांसाठीचे हे फटके सुरू झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे कुणा महत्वाच्या गोलंदाजाच्या विरुद्ध हा टीमला एक आत्मविश्वास मिळू शकतो आदवडे सर, की प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही धावा करतायत. 28 धावा धाव फलकावर आहेत. आणखीन एक विकेट केलाय. फटका हवेत आहे, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणतीही चुकी नाहीये. बाळाच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते. जे राहिलं होतं 2 बॉल पूर्वी ते मात्र आता पूर्ण केलं गेलेलं आहे. जी पार्टनरशिप असं वाटत होतं आता बनते आणि ती मात्र या ठिकाणी ब्रेक होते. और पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था शैलेश बोराडे ने. उनका विकेट बहुत महत्वपूर्ण विकेट था ये. बालक को बहुत सफलता मिली और शैलेश के लिए एक अच्छा स्टार्ट मिला था. 8 गेंदों में 9 रन बनाए थे. थोड़ा समय भी लिया था और यहाँ से वो गेयर चेंज करना चाह रहे थे. बड़े स्ट्रोक के लिए चले गए, हमला करने की कोशिश, शिकार बन के बैक टू द पेवेलियन चले गए हैं. तीसरा ओवर, स्कोर 28, 3 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट की 10.50 का रिक्वायर्ड रन रेट अब बिल्कुल 15 के करीब चला गया है. बाला का बॉलिंग विश्लेषण अभी तक 10 गेंदों में
उन्होंने 19 रन खर्च किए हैं और 2 विकेट चटकाए हैं। पहले ओवर में 13 रन और 1 सफलता। इस ओवर में अभी तक 1 विकेट इन्होंने प्राप्त किया है। 20 गेंदों में जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। समय आपको ज्यादा नहीं लेना है, 25 मिनट का समय आपको दिया गया है 5 ओवर के लिए। अक्षय करपे न्यू बैटर, प्रतीक जाधव 10 पर खेल रहे हैं। राजेश्वर मावला ने पहले मैच में, आज का जो पहला मुकाबला था वहां इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है। प्रयत्न करावे लागतील याही परिस्थितीमध्ये। काही मोठ्या स्ट्रोकची आवश्यकता आहे। बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी अक्षय करपे आलेले आहेत। मला अक्षय आल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन आठवतंय, त्यामुळे अक्षय हे देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत, प्रयत्न तर करणार आहेत। चंद्रकांत सर जी, इस वक्त पीछे वही खिलाड़ी है जिनका विकेट गिरने के बाद वो सेलिब्रेशन हुआ था, तो मजा आएगा। ये दोनों खिलाड़ी बहुत करीब है, बल्लेबाज के करीब होता है विकेट कीपर, और सामने से बाला गेंदबाजी कर रहे हैं। अक्षय करपे इंपॉर्टेंट खिलाड़ी, बाला तैयार, राइट ऑफ ऑफ विकेट, इस बार ऑन साइड पर खेल दिया। देखिए यहां से रिएक्शन आ रही है। अक्षय बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, हमारे कॉम्बॉक्स के राइट साइड पर जो खिलाड़ी है वो रिएक्ट हो रहे, आवाज आ रही है। बिल्कुल कुछ ना कुछ मैदान के अंदर होने वाला है 29 3 विकेट के नुकसान पर। एकोणतीस धावा धाव फलकावर आहेत। 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे। अठरा 48 मॅच थोडीशी दूर चालली आदवडी सर, परंतु संपलेली नाहीये। प्रयत्न करावे लागतील। 3 विकेट माघारी परतल्या आणि आता सगळ्यांच्या नजरा प्रतीक जाधव आणि अक्षय करपे यांच्यावर लागलेल्या आहेत। एखादं मोठं षटक मॅच मध्ये पुन्हा एकदा टीमला घेऊन येऊ शकतील पाहूया। आणि माझ्या मते सगळ्यांच्या नजरा अक्षय करपे यांच्यावरच लागलेल्या आहेत सध्या। कीपरच्या लागल्यात, फिल्डरच्या लागल्यात, प्रेक्षकांच्या लागल्यात। अक्षय करपे किती मोठमोठे स्ट्रोक खेळणार आणि एकदा का स्ट्रोक खेळात की सेलिब्रेशन कसं करणार याच्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। एक सिक्के के 2 पहलू होते हैं, और पीछे पीछे विकेट कीपर कौन है? अजय है। तो ये 2 खिलाड़ी बहुत महत्वपूर्ण रहेंगे, बहुत महत्वपूर्ण रहेंगे। अगर आपने कहा कि बल्ला घुमा तो मैदान झूमने वाला है, लेकिन विकेट गिर गया तो एक बार फिर वो भी सेलिब्रेशन होने वाला है, मजा आएगा। 29 3 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। रिवर्स स्विप खेलना चाह रहे थे, आप देखिए दर्शक दीर्घा से आवाज आ रही है, दर्शक दीर्घा से बिल्कुल आवाज आती है। 2 रन मुकाबले के विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए, यहां तो गेंद क्या बल्ले को लगी थी वो देखना बहुत जरूरी। अंपायर का इशारा लेग बाय का हुआ है, रन चाहिए, रन कैसी भी आए वो एक बार फिर काउंट होने वाले हैं। अब जाकर स्कोर 31 3 विकेट के नुकसान पर। रन महत्वाचे आहे टीमसाठी। पहा मैदानाच्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर अक्षयसाठी आवाज येऊ लागलेला आहे, प्रोत्साहन देत आहेत अक्षयचे समर्थक मैदानाच्या बाहेरून। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेवरच थांबावं लागणार आहे। आणि धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रयत्न सुरू आहे, परंतु लक्ष हळूहळू मोठं 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 होऊ लागलेलं आहे। चंद्रकांत सर, मैदानावरती आपण बघू शकता अक्षय जो आहे तो ज्या पहिल्या इनिंग मध्ये खेळत होता, त्या बॉलिंग करतो तेव्हा देखील आपण बघितलं प्रेक्षकांना जागवण्याचं काम केलं। आता तो मैदानात आल्यानंतर शिट्ट्या टाळ्यांचे गजर होतोय, रिॲक्शन यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी थोडंसं वातावरण प्रफुल्लित होत है। चौथे ओवर का खेल, स्कोर 32 3 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, टप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर की तरफ दिक्कत रही थी। ऑनसाइड पर खेल दिया, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, अक्षय भाग रहे डेंजर एंड पर। बहुत ही अच्छे क्रिकेट मैदान के अंदर विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए दोनों बैटर। स्कोर बिल्कुल बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा। टोटल अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर 34 रन। टीबी अंपायर की तरफ क्या इशारा किया गया वो देखा जाएगा। फिलहाल देखिए क्या हुआ था मैदान के अंदर एक्शन रिप्ले में। ये देखिए एक्शन रिप्ले में सुरक्षित है खिलाड़ी अक्षय, बहुत ही बेहतरीन
विकेट के बीच दौड़ लगाते हुए अपने बोरिंग बार पर गेंदबाज तैयार, नॉट आउट। स्कोर 34, 3 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है, समीर शिर्के गेंदबाजी कर रहे। इस पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, गेंद कमर क्षेत्र में चली गई, 1 रन लेने का मौका। अब फिलहाल बल्लेबाज की बात करें तो प्रतीक जाधव 12 पर खेल रहे, अक्षय के ऊपर सबकी निगाहें है। चंद्रकांत शेट्टी सर, क्या कहना है जिस तरह से 35 रन 3 विकेट के नुकसान पर बन गए हैं? मॅच अजूनही ऑन आहे आणि जोपर्यंत प्रतीक आणि अक्षय, आता अक्षयकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. अक्षय काय करणार मैदानाच्या आतमध्ये, त्यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. ओ, यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर बॉल आला नाही आणि अपेक्षा एक संधी होती, परंतु एकच धाव त्या ठिकाणी. अक्षय पहा किती नाराज झालेत. लेग बायची एक धाव आहे. बिल्कुल, अक्षय के ऊपर आज क्या तो रहेगा, उसमें कोई संदेह नहीं। 36 3 विकेट के नुकसान पर और चौथे ओवर की आखिरी गेंद है। रिकमान एंडर बिल्कुल 19 के आसपास पहुंच चुका है, टारगेट 77 का है। 36 3 विकेट के नुकसान पर प्रतीक जाधव 7 गेंदों में 13 रन बनाए। इस ओवर में समीर शिर्के की बहुत ही अच्छी गेंदबाजी। उड़ान की तरफ लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, क्या वो दर्शक बनेंगे? बिल्कुल दर्शक बनेंगे, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज अमित जाधव का, अमित जाधव पहुंच चुके 19 पर और इस सिक्सर के बाद एक बार फिर आंकड़े बदलते हुए नक्कीच. आणि या षटकाराने मॅचचं गणित पुन्हा बदललं आणि मॅच ऑन ठेवली आहे म्हणेल, कारण धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 या ठिकाणी संपलेली आहे. 12 बॉलमध्ये 35. आदवडे सर, या धावा होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील आणि मला वाटतं प्रतीक जाधव आणि त्यांना अक्षय करपे यांची साथ मिळाली तर हे अशक्य सुद्धा नाहीये. कमिंस और मैक्सवेल खेल रहे हैं मैदान के अंदर, जिस तरह से क्रिकेट मैदान के अंदर हो रहा है। समीर शिर्के के ओवर में 10 रन, 12 गेंदों का खेल, 35 रनों की जरूरत है। चंद्रकांत शेट्टी साहब, बिल्कुल आपने सही कहा कि ये जो मुकाबला है, मैच समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है। 12 गेंदों में 35, आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला। अगर इस ओवर में रन बनते हैं, कम से कम यहाँ 15-20 रन बनते हैं, तो मैच में वापस आने का, कमबैक करने का मौका राजेश्वर बावला को मिल सकता है। प्रतीक जाधव शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, इनका विकेट के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी। दूसरी तरफ जंजीरा 1 विकेट की तलाश में है। नक्कीच अक्षय देखील 5 चेंडूमध्ये 2 धावांवर बॅटिंग करतायत, परंतु त्यांना कमबॅक करावं लागेल. इकडे बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत अजय पुराणिक. आता ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. अक्षय अजयच्या विरुद्ध मोठे स्ट्रोक खेळणार की अजय अक्षयला आउट करणार, हे मात्र आता पाहायला मिळेल. एक मोठा सामना आता रंगतोय. ओ हो 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 हो, पहिला बॉल थोडासा लेनच्या पाठीमागे वेगाचा होता आणि यष्टीरक्षकांकडे जाणारा होता. डॉट 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 बॉल पीछे जाके हटकर खेलने की कोशिश की बल्लेबाज अक्षय करपे ने, और अजय ने पहली गेंद पर बीट किया है। पहली गेंद बिंदी गेंद है, 11 गेंदों में 35 चाहिए। ये बहुत ही इंटरेस्टिंग बैटर, अच्छे कॉन्टेस्ट मैदान के अंदर। अजय तैयार, राइट अप ओवर द विकेट, और अजीब गरीब स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। मैदान के अंदर देखिए, अजय टी शर्ट उतारना चाह रहे थे, जो गांगुली साहब ने एक बार किया था। अब फिलहाल मेरे हिसाब से अक्षय ने कहा कि भाई ये टी शर्ट मत उतारिए। निराशपन के साथ अक्षय बैक टू द पवन चले गए हैं। वाह, म्हणजे 2 गोष्टी पाहायला मिळाल्या याच एकाच मॅच मध्ये. ज्यावेळेला कॅच सुटली त्यावेळेला अजय यांनी दिलेला हवेतील फ्लाइंग किस आणि त्यानंतर ते आउट झाल्यानंतर अक्षयचं सेलिब्रेशन होतं, परंतु इकडे थोडंसं अजयने सेलिब्रेशनला मोरड घातली आणि स्वतःला थांबवलं. 10 गेंदों में 35 रन चाहिए। एक अच्छी कॉन्टेस्ट चल रही थी, एक अच्छा बैटल आपने जरूर देखा जिसमें अजय ने कमाल की गेंदबाजी की है। 42 4 विकेट के नुकसान पर न्यू बैटर ने बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए योगेश टोले। अजय अपने बॉलिंग पर तैयार, राइट अप ओवर द विकेट, ऑफ्टर के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है, गेंद को खेल दिया स्ट्राइक कवर, बॉलिंग की तरफ खिलाड़ी तैनात, खराब फील्डिंग, गेंद बॉलिंग के बाद 4 रन। वाह, गरज होती या ठिकाणी आदवडे सर एका मोठ्या फटक्याची. कुठेतरी ग्राफ खाली येऊ द्यायचा नाही, प्रयत्न करायचे आणि अजय सारख्या गोलंदाजावर आल्या आल्या पहिल्याच बॉलवर या ठिकाणी हा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. बॅटर योगेश नवले यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळतोय. पाहूया अजय
खडबडून जागे झालेले आहेत. या स्ट्रोकने समीकरण बदललंय. 9 बॉलमध्ये 31. या 3 बॉलमध्ये जर का 2 मोठे फटके आले मजा येईल मॅच मध्ये. अजय पुराणिक, योगेश नावले. ओ हो 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 हो, बॅट फिरवली परंतु बॅटच्या पट्ट्यात बॉल नाही आला. बॅट अगदी वेगात फिरवली होती, कदाचित बाजूच्या शाळेवर गेला असता, परंतु तसं काहीच नाही झालं. बॉल डॉट आलाय. बल्ला तो घूमा लेकिन मैदान नहीं झूमा. इस वक्त अगर देखें तो बहुत तेज प्रहार करने की कोशिश की थी बल्लेबाज ने. योगेश नावले ऑन स्ट्राइक. अजय की अगली गेंद 8 गेंदें 31 रनों की जरूरत है. अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. टिप्पा खाने के बाद उछाल था. ओ क्या हो रहा है मैदान के अंदर. अमित खास करके बल्लेबाज की बात करें तो नॉन स्ट्राइक पर बल्लेबाज है प्रतीक जाधव, जिनको मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजी करने के लिए. 7 गेंदें 31 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. 7 मध्ये 31. आणखीन एक बॉल जो मात्र बॉलच्या रेषेत येणं गरजेचं आहे किंवा टायमिंग तुम्हाला प्रॉपर करावं लागतं. केवळ बॅट फिरून धावा होणार नाहीयेत. योगेश यांच्या विरुद्ध लगातारचे 3 निर्धाव चेंडू अजय पुराणिक यांनी टाकले. मॅचवर पकड मिळवली आहे सध्याच्या घडीला अजय पुराणिक आणि कंपनीने. आणि या शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता ती 31 धावांची आवश्यकता रायरेश्वर मावळा संघाला जंजीरा फाइटर संघाच्या विरुद्ध. चंद्रकांत सेठे साहब, जैसे कि एक दोपहर के सत्र में हमारी एक चर्चा हुई थी, 22 रन चेस हुए हैं, एक ओवर में 27 चेस हुए हैं, एक ओवर में आपको 31 बनाने हैं. और एक बात भी देखिए, बल्लेबाजी में जिस तरह से दोनों बल्लेबाजों की बात करें तो एक एंड पर आपके पास सेट बल्लेबाज है, क्या 31 रन आप बना पाएंगे. क्रिकेट में कुछ भी संभव है और गेंदबाज के पास अच्छा बैंक बैलेंस भी. दूसरी इंपॉर्टेंट चीज है, क्या आपके पास आखिरी ओवर डालने के लिए वो सही विकल्प है, क्या वो प्रॉपर गेंदबाज है, वो देखना बहुत जरूरी है. 6 गेंदें 31 और बल्लेबाज प्रतीक यादव इस वक्त बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी साबित हो सकते हैं और उनके पास भी काबिलियत है. बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे. बाहर किनारा और अजय का सहारा, बल्लेबाज प्रतीक भाई सहारा. कौन एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा और बहुत ही बढ़िया गेंद थी. संदेश पिलानी हमारे साथ जुड़े हुए हैं. ऑफ टप के बाहर गेंद, बाहरी किनारा, गेंद राइट तरफ जा रही थी. एक हाथ से कैच लपका, उसके बाद में सेलिब्रेशन. आकाश को मैं देख रहा हूं बहुत खुश सेलिब्रेशन कर रहे हैं. विजयाच्या दिशेने जर पाहिलं तर वाटचाल या ठिकाणी होताना पाहिला मिळते ती म्हणजे जंजिरा फायटरची. थोडासा प्रतिकार पाहायला मिळाला, परंतु सुरुवातीला ज्या 2 महत्वाच्या विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, सुरुवातीला आल्या आणि तिथे थोडीशी टीम बॅकफुटला पाहायला मिळाली. त्यानंतर काही प्रतिकार झाला, काही प्रयत्न जरूर झाले, परंतु आता मॅच मधील औपचारिकता केवळ बाकी आहे. वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 5 मध्ये 30 म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार हा मारावाच लागणार आहे. इस वक्त मोमेंटम जंजीरा फाइटर के पास है. आकाश स्ट्रोक अच्छा ऑन साइड पर जरूर खेल दिया. 2 रन लेने की पूरी कोशिश और 2 रन मुकम्मल करे दोनों बैटर. 4 गेंदों का खेल, 28 रनों की जरूरत है. जंजीरा फाइटर ने शिकंजा कस लिया है. 4 मध्ये 28. आता केवळ औपचारिकता. रायरेश्वर मावळासाठी परिस्थिती बिकट झाली आहे. जंजीरा फायटर ये हाथ देखा जा रहा है और अब 4 गेंदें 28 रनों की जरूरत. इट्स अ फेयर डिलीवरी, इट्स अ फेयर डिलीवरी. अब बहुत अच्छा एक्शन. ओ बढ़िया गेंदबाजी. अच्छा, एक बार फिर गति परिवर्तन कर रहे हैं. काबिलियत है और अनुभव इनके पास. आकाश आपके स्क्रीन पर 3 गेंदें 28 रनों की जरूरत है.
राजेश्वर बावला को यह मुकाबला जीतने के लिए जंजीरा अपने जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम। अपने बॉलिंग पार पर आकाश तैयार। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन आकाश की तरफ से बिल्कुल रहा है। शाम के समय में एक बार फिर शाम के समय में बिल्कुल और 2 मुकाबले आना बाकी। 28 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्कोर 49, 5 विकेट के नुकसान पर। स्ट्रोक तो बहुत बढ़िया। लॉन्ग ऑफ पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। 1 रन देने का मौका मिलेगा। जीत की दहलीज पर जंजीरा फाइटर, हार के कगार पर राजेश्वर बावला। की चांगली बॅटिंग केली, त्यानंतर जर पाहिलं तर चांगली बॉलिंग देखील या टीमकडून पाहायला मिळाली. अजय पुराणिक के फॅक्टर राहतात. बाळा क्षीरसागर या टीमचे आणखी एक महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोरावर एका मोठ्या विजयाच्या दिशेने आजचा वाटचाल जंजीरा फायटर टीमची पाहायला मिळते. प्रहार प्रीमियर लीगमध्ये भन्नाट वेगातील बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने आणि या मॅच मध्ये एक भव्य विजय साकार करताना पाहायला मिळत आहे. जंजीरा फायटर हा संघ मात्र या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय. तर रायरेश्वर मावळा या स्पर्धेमधील या सामन्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागतोय. पाहत रहा प्रहार प्रीमियर लीग। और एक बार फिर इस मुकाबले की बात करें तो अजय बहुत खुश हो जाएंगे। शानदार प्रदर्शन का रहा। उसके बाद में एक बार फिर देखिए बहुत सारे एक्शन रिएक्शन अपने मैदान के अंदर जरूर देखे हैं। और अजय 36 रनों की बहुत ही इंपॉर्टेंट पारी, 16 गेंदों का सामना किया। सबिल शिल्की के 15 रन, 5 गेंदों का इन्होंने सामना किया। आकाश पायल 6 रन और माही चौहान 5 रन। प्रतीक जाधव ने बिल्कुल प्रतिकार किया, 19 रन बनाए 9 गेंदों का सामना करते हुए। शैलेश 9 रन, रोहन 6 रन, योगेश 4। राहुल बहुत महत्वपूर्ण ओवर था, 2 ओवर और इंपॉर्टेंट 1 ओवर 5 रन और 2 विकेट। योगेश 1 ओवर 19 1 विकेट। शैलेश 2 ओवर 24 रन 1 विकेट। योगेश 2 ओवर 26 कोई विकेट नहीं है। बाला 2 ओवर 20 रन 2 विकेट। आकाश पायल 1 ओवर 4 रन 1 विकेट। अजय 2 ओवर 13 रन और 1 विकेट। शबीर 1 ओवर में 10